अधिकारी काय करतात, निर्णय घेतात, त्यांना एक दोन दिवस हा ना, मी घेते कोटी मंजूर झाले, सगळे झालं, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, भूमिपूजन मामांच्या हातून झालं. परंतु काही दारांमध्ये हापसामध्ये विषय अधिकारी, आता मामांनी तुमच्या समोरच फोन केला, जे PWDचे मुख्य अभियंता आहे त्यांच्याशी बोलले, आता तुम्ही स्वतः पण बोलले, तर अडचण तिथे प्रशासनाची अडचण आहे. आपल्याकडून सगळं होऊन गेलेलं आहे, म्हणजे वर्क ऑर्डर होऊन गेली वास्तविक, आतापर्यंत रस्ता कंप्लीट व्हायला पाहिजे. आता हे पण हनुमाननगरचे सुद्धा रस्ते आपण मंजूर केलेले, डांबरीकरण 30 लाखाचे कामं मंजूर झालेले आहे, त्याची वर्क ऑर्डर पण झाली, लवकरात लवकर काम चालू होणार आहे. हे पण होईल आणि ते पण होईल. फक्त आमच्या माता भगिनीच्या ज्या भावना आहेत त्या भावनाशी आम्ही सहमत आहोत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खूप वर्ष 20-20 वर्ष राहूनसुद्धा त्यांना अजूनपर्यंत रस्ते गटरी मिळालेले नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही ते 100% करण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच रस्ते पण मंजूर आहे, काही भागामध्ये जो 30 लाख रुपये इकडे हा मेन रस्ता मंजूर झालेला आहे, पण आम्ही मंजूर करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निधी आणण्याचं काम प्रामाणिकपणे करतो आहे. पण खाली प्रशासन BW असेल का महापालिका असेल यांचीसुद्धा जबाबदारी, त्यांनी लक्ष घालून काम केलं पाहिजे. जर टेंडर झालं असेल तर ते लवकरात लवकर रस्ते सुरू कसे होतील याची काळजी मला वाटतं प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते होणं आणि लवकर रस्ते होणं मला वाटतं हे प्रशासनाची जबाबदारी आहे, म्हणून त्यांनी त्याच्यात लक्ष घालावं. जनतेला वेठीशी धरू नये अशी माझी नम्रपणे विनंती आहे. मी खरं जनतेला विनंती करेल की आम्ही 100% आपण आम्हाला सहकार्य करता येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या काही राहिलेल्या असतील, आकाश इतकं फाटलेलं आहे, पण एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पण येणाऱ्या काळात ज्या काही त्यांच्या भावना अपूर्ण कामं असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करणार.